तर बघा, वैश्वानर, विष्णू, ब्रह्मदेव, शंकर, गणपती देव यांनाही परमतत्व समजतात. अत्यंत बुद्धिमांद्यामुळे पिंपळ, वड, उरी, वेळू, कुदळ, काम करायची हत्यारे एवढंच नव्हे तर का वीणा, मृदुंग, टाळ यांनाही काय यांच्याही ठिकाणी परमात्म भ्रांतीने पूजन करतात. शिष्य विचारतोय काय, सर्व पदार्थामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. मग कुदळ, वेळू, अश्वत्थादी पदार्थाचे ठिकाण ते परमात्मा बुद्धी करतात. यात बिघडले काय? काय बिघडले? काय? सर्व पदार्थामध्ये परमात्मा व्याप्त आहे ना. मग कुदळीमध्ये नाही का? वेळूत नाही का? वडामध्ये नाही का? ते परमात्मा बुद्धी करतात. यात बिघडले काय? बरोबर आहे. परमात्म्याची आता श्री गुरु सांगतायत, बघूया काय सांगतात ते. परमात्म्याची सर्वत्व व्याप्ती हे खरे आहे ना. तथापि त्या त्या उपाधी सहित परमात्मा मानतात. एवढेच बिघडले आहे. काय हे कधी? हे एवढं कधी? ही शिंग कधी फुटतात? ही शिंग त्याच वेळेला फुटतात. जरा तुम्ही वरच्या पातळीवर विचार करायला. कधी तुम्ही खालची पातळी सोडून विद्वान लोकांच्या सहवासामध्ये येतात, विचार करायला लागतात, त्यावेळेला तुम्हाला असा विचार सुटतो. सुरुवातीला ज्या वेळेला गुरु नसतो, नंतर संतांच्या सहवासात नसता, त्यावेळेला आपल्याला जे मिळतं लोक करतात तसे प्रत्येक जण करत असतो. बरोबर आहे. परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे हे खरं आहे. तथापि त्या त्या उपाधी सहित परमात्मा मानतात. काय म्हणतात? एवढेच बिघडते. अधोरेखाकार म्हणजे काय? म्हणजे काय? परमात्मा उपाधी रहित आहे आणि हे उपाधी सहित मानतात. एवढंच फरक आहे. हे लक्षात येतं का? हे आपल्याला कधी कळतं? गुरुजवळ बसून विचार करायला लागतो, सत्शास्त्राचा विचार करायला लागतो. त्यावेळेला परमात्मा कसा असतो? उपाधी रहित आहे ना. तर त्यांना उपाधी रहित आत्मा कळत नाही. जो बोलत नाही माझ्याशी, माझं ऐकत नाही, माझं काही दिलेली भेट घेत नाही, माझ्या कपाळावरून हात फिरवत नाही, मला काय गळा भेट देत नाही, असलं काय कामाचं आहे माझा? तुकाराम महाराज म्हणतात वैताग नाही माझं कामाचं. भोळ्या भाविकांना काय पाहिजे? हे बघा, कोणाला काय सांगितलं, भय वाटतंय, कुठे काय वाटतंय, कॅन्सर झालं आहे, दुसरं काय झालं, तू शरीरच नाही, तू आत्मा आहेस, तर त्याला ते कळेल का? नाही कळलं. कसं काय म्हणतोय मी मरतोय आणि तुम्ही काहीतरी असं काहीतरी फिरवा, काहीतरी विभूती वगैरे द्या, काहीतरी झाडफूक करा, काहीतरी करा. बरोबर आहे ना? तोटका द्या, काहीतरी करा आणि माझं सगळं दुःख दूर होऊन एवढं म्हणा. आपण त्याला काय करतोय? त्याच्या मनाला शक्ती देण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला ते भावत नाही. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही हे काय मला सांगू नका, माझ्या तात्कालिक एवढं दुःख आहे ते तुम्ही फक्त काय म्हणा, होईल एवढंच म्हणा. काय म्हणा, बाकी हे मला काय सांगू नका, होईल असं म्हणा. आहे ना? आपण त्याच्या मनाला शक्ती देण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण त्याला ते समजत नाही. बरोबर आहे ना? त्याला फक्त काय, आम्हाला दुसऱ्या लोकांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही खूप मोठे आहेत, तुम्हाला खूप कळत आहे, असं आमच्या शेजाऱ्याने सांगितलं म्हणून मी आलोय तुमच्या. आहे ना? तर तुमचं होईल असं म्हणा, आणि तुमच्यामध्ये ताकद असेल तर आमचं होईल. आहे ना? मग त्याच्यामध्ये 50% होतं आणि 50% नाही. 50% झालं तर गुरुकृपा, आणि 50% झालं नाही आपलं करणं.
बरोबर आहे ना. ज्योतिषी आणि हे बुवा बाबा अशा तऱ्हेने करत असतात. बरोबर आहे. आपणाला तोच अनुभव आहे. लोकांना आपण सांगितलं ते समजत नाही, त्यांना ते नकोही हवं. त्यांना फक्त काय पाहिजे असतं, होईल असं म्हणा, होईल म्हणून सांगितलं आणि पाणी लागलं की 3 दिवसांनी येतो आणि स्वामीजी पेढे हे 100 रुपये द्या. असं असतं ना तुमच्या कृपेने, आहे ना. पोरं काय संतांच्या कृपेने होणार, काहीतरी बदणार. पण होईल म्हटल्यानंतर त्यांना आनंद वाटतो. चला, सर्व पदार्थामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. मग कुदळ वेळू अश्वत्थाच्या पदार्थाच्या ठिकाणी नाही, परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे, हे खरे. तथापि त्या उपाधी सहित परमात्मा मानतात, एवढेच बिघडते. अधोरेखा केलं की नाही, दोघात फरक काय? ते उपाधी सहित मानतात आणि आपण काय करतो, उपाधी रहित आत्म्याला कवडण्याचा प्रयत्न करतोय. आत्म्याला काय करतो, उपाधी रहित आपला बुद्धीमध्ये यावा अशी आपण प्रयत्न करतो. हा सगळा प्रयत्न कशाचा आहे? त्याचा प्रयत्न की उपाधी रहित आत्मा परमात्मा ब्रह्म आपणाला कळावं, याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. एवढं. अशा भ्रांतीने यथार्थ जीवेश्वर स्वरूपास विसरून देहाधिकाच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. बरोबर आहे. अशा भ्रांतीने जीवाचं यथार्थ स्वरूप काय, ईश्वराचं यथार्थ स्वरूप काय आपल्याला कळायला लागलंय की नाही? कळायला लागलंय की नाही? बघा, ब्रह्मतत्व आहे, निरुपाधिक आहे, अवयवरहित आहे ना, इंद्रियातीत आहे. पण तरी त्याची माया आहे. कशी आहे? जीवाची छाया जशी. बरोबर आहे. ह्या माय 3 गुणावाली आहे. आपण कळायला लागलं की नाही? त्याच्यामध्ये शुद्ध सत्व प्रधान माया, ह्याच्यामध्ये ब्रह्मतत्व ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब पडलं की तोच कोण म्हणतो? ईश्वर. बरोबर आहे. हा ईश्वर काय करताय? सष्टा असतो, पालन करता असतो, प्रलय करता असतो, उद्धार करता असतो, अनाथाचा नाथ असतो, दीनानाथ असतो, कृपा सिद्धू म्हणतोय, है ना. भक्त उद्धार करता असतो. हा कोण? ईश्वर. स्वतंत्र असतो, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सिद्ध असतो. कोण? ईश्वर. पण तो ईश्वर काय? वाच्य पदार्थ आहे तत्पदाचा, आणि त्याचा लक्ष्य पदार्थ कोण? ब्रह्म. बरोबर आहे. हे वाच्य आहे, ते लक्ष आहे. आता आपण अंतःकरण आला तर अंतःकरण, बुद्धी, अविद्या ह्याच्यामध्ये अशुद्ध सत्वप्रधान अविद्येमध्ये ब्रह्मतत्वाचं प्रतिबिंब पडलं की त्याचं नाव काय होतं? जीव होतो. हा जीव कसा असतो? जीव असतो काय? अल्पज्ञ असतो, पराधीन असतो, सुखदुःखवाला असतो, है ना. ज्याच्या काही ताब्यात नसतं असं तो करता असतो, भोगता असतो. बरोबर ना. विज्ञाता असतो. सगळ्या तऱ्हेचा हा जीवच स्वतःला मानत असतो. बरं ना. मग त्याला उपाधी कुठली? अविद्या, अंतःकरण, बुद्धी, याच्यापैकी काही म्हणा, ही त्याची उपाधी आहे. ही उपाधी काढलीत, हा त्याचा वाच्य अर्थ आहे ना. उपाधी रहित तुम्ही विश्वनाथ, काहीच संसार तुम्हाला नाही म्हणतात की नाही ना. तशाच तऱ्हेने याची उपाधी काढून टाकली कारण ते मिथ्या आहे ना. मग जीवही लय झाला सांगणार आहेत आता ते. जीवही संपला की मग कुठे जाऊन बसलो? कुठंच तर कुठं सच्चिद आनंद आहे. ते ब्रह्मतत्व काय? सच्चिद आनंद आहे. दोघे जाऊन काय होतात? एक होतात. जीव ब्रह्म एक होतात. बरोबर आहे. जीवेश्वर स्वरूपात विसरल्यामुळे, हा विवेक नसल्यामुळे देहाधिकाच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. मग काय करतात? आणि मग अंतर्यामीपासून वेळूपर्यंत आपण येळू म्हणतो ना. काय म्हणतो? येळू. हा, तो वेळू म्हटलंय.
वेळवापर्यंत ईश्वर भावनेने उपासना करून त्यापासून सुखाची इच्छा करतात. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधी योग्यतेनुरूप त्यांना फल मिळतं ना. त्यांना फल मिळतं का नाही? मिळतं ना. असं कसं म्हणतात? ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्यतेनुरूप त्यांना फळ मिळते. पण फळ देणारा कोण असतो? लक्षात येत आहे की नाही? तो उपाधीला ईश्वर मानून आराधना करत असतो, पण त्याचं फळ देत मिळतं आणि तो फळ देणारा तो ईश्वर असतो. तुझ्या लायकीप्रमाणे तुला फळ काय काय तुझ्या लायकीप्रमाणे तुला फळ. मग आपण काय करतोय? आपण काय करतोय हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आपण आपली लायकी वाढवतोय. लक्षात येते का तुम्हाला? काय आपण आपली लायकी, पण लायकी कशाची? परमेश्वराला समजून घेण्याची. परमेश्वराचं समजून घेण्याची लायकी, योग्यता, सामर्थ्य, शक्ती, मनाची शक्ती, ही बुद्धीची शक्ती ही आपण वाढवतो. बरोबर आहे ना? हे जशी जशी वाढते. लहान पोराला काय कळत असतं का? नाही कळत असतं. पण आई म्हणते आई, बाबा, ही आई आहे, मी आई आहे, ही तुझे बाबा आहे म्हणून ती सांगते. मग आई बाबा म्हणायला लायकी वाढली त्याची आहे ना. पुढे चालता येत नसतं, पडत असतं, तर त्याला चालवायला शिकवते आई. आणि पडलं का तरी बी आनंदाने उचलून घेऊन पप्पी घेते आणि परत चालवते त्याला. लायकी वाढवणं. हे काय वाढवणं? लायकी वाढवणं आहे. बरोबर आहे. लेकुराचे हित माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रती. बरोबर आहे. समजलं तुम्हाला? अभंग कशासाठी म्हणतात? तुकाराम महाराज. पण या ठिकाणी लेकुराचे हित म्हणजे आपल्याला शरण आलेले आहेत, आपल्याला मानतात आणि पुढे जाऊ इच्छितात ते लेकरू. आई म्हणजे कोण? संत. बरोबर आहे. तर हे आहे. जसं आईला लेकराची कळवळा असतो आणि तिला जर मुलाला बोलता आलं नाही तर आईला वाईट वाटतं. पांगळं झालं तर दुःखी होते. बैरा निघाला तर, मंदमती निघाला तर दुःखी होते. मग देवाला दुःख होईल की नाही? कोण? आपण मंदमती निघालो, आपण आंधळे निघालो, पांगळे निघालो तर देवाला दुःख होईल की नाही? संतांना दुःख होईल की नाही? संतांना कळवळा असतो की सगळे माझ्यासारखे वर यावे. त्या परमेश्वराला तो जसा आहे तसा ओळखून घ्यावं असं संतांना कळवळा असतो की नाही? असं करत नसतील लोक तर किंवा मधून गेला तर वाईट वाटतं त्याला. आता बघा इथे किती 8 लोक होतात, आता किती झाले त्याच्यामधले? 6 लोक आले नाहीत, 2च या ठिकाणी राहिले. मग तो वाईट वाटतं ना. होय ना. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्यतेनुरूप त्यांना फळ मिळते. मुलाच्या हातातील बिल्ल्या हरवल्या नाही ना. या बिल्ल्या म्हणजे काय बघा, असं असतं ना वाळ्यासारखं. बरोबर आहे ना. पायात देखील असे वाळे असतात. बरोबर आहे ना. ते ठुमक ठुमक नाचत असतं. मुळाच्या हातातील बिंद्या हरवल्या तर कोपऱ्यातील मसोबा शेण वापरतात, छापतात व त्याचे फल चोरणारा फार झाले तर हगवण. बरोबर आहे ना. हगवण लागणे इतकेच आहे. त्याचप्रमाणे विष्णुमादी श्रेष्ठ देवाचे आराधन केले तर महान ऐश्वर प्राप्त होईल, परंतु आत्मज्ञानाशिवाय मोक्ष तुम्हाला प्राप्त होणं शक्य नाही. परमसौख्य प्राप्त होणार नाही. लाल करा. हा आपला निश्चय आता होतोय ना लायकी वाढवण्यावर. काय? आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचे परमसौख्य प्राप्त होणार नाही.
विष्णुवादी श्रेष्ठ देवता काय करतात, स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य अधोरेखा करा. माझा विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची होय देव गुरु, परिये देव भाव, पूर्वी वासना अंतिते आपण पाशी न्यावे, योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट द्यावी हात करी धरून या. तुकाराम महाराजाचा सुद्धा हाच अनुभव आहे की नाही, आहे ना. माझा देव मला काय करतोय, ज्ञान देतोय, मला दुसऱ्या गुरुबिरूची काही जरूर नाही. बरोबर आहे. विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्यांचे ऐश्वर्य आहे. परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. काय काय उपासकाने काय केलं, अशी उपासना कोणी केली आहे? तुकाराम महाराज आहे ना. तुम्हाला बुद्धी देईन, आहे ना, तू मला दृष्टी देईन. आता मज दृष्टी देई पांडुरंगा म्हणतो ना, आता मज दृष्टी देई पांडुरंगा. हे माय बापा, हे माय बापा पांडुरंगा, मला आता दृष्टी देऊन दे. मग काय तुला दृष्टी नाही का, आंधळा आहेस का? नाही, ती दृष्टी नाही. लौकिक संसाराला समजून घेण्याची दृष्टी नाही, तर तुझं स्वरूप समजून घेण्याचं, तू जसा आहे तसा मला समजून घेण्यासाठी मला दृष्टी दे. ही दृष्टी कशी होते? नित्यदृष्टी, वेगळी दृष्टी असते समजून घेण्याची. आपल्या काय नाही, आपण सूक्ष्मदर्शक यंत्रामधून जाणतो की नाही, तर आपली दृष्टी वाढवतो. तशा तऱ्हेने गुरुच्या शास्त्राच्या अभ्यासाने आपण त्या परमतत्वाला ओळखण्याची, समजून घेण्याची आपली दृष्टी वाढवत असतो. बरोबर आहे. ते हे समजलं का? परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना केली पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे काय? तुकाराम महाराज सगळं झाल्यानंतर काय मागणं मागतात? न लगे मुक्ती ह्याची दान देवा दे का बोला, बस बाकी दुसरं काही नाही. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देईश. काय मागितलंय त्याने? पोरं मागितली आहेत का? बायको, धन, गाई, बोर, काय मागितलंय संताने? संतांचं मागणं वेगळं असतं ना, समजून घ्या. अशा तऱ्हेने तुम्ही काय कराल? अभंग हे असं ऐकत राहिला तर तुम्हाला अभंग सुद्धा सोडवता येईल. बरोबर आहे. संतांचं मागणं वेगळं असतं, संसारी माणसांचं वेगळं असतं, आणि संतांचं मागणं वेगळं असतं. संत पामर जे लोक विचार करतात, जशा तऱ्हेने विचार करतात, संसाराला सत्य मानतात, संसारातल्याच गोष्टीची अपेक्षा करतात, आणि सुखदुःख त्याच्यापासून प्राप्त करतात, विटतात, परत त्याच्यामध्येच गुंतून पडतात. संत तसं नाही. संत एक गाव दोन तुकडे करतात. एकदा त्यांना समजलं आलं का याच्यापासून फार काही अपेक्षा करण्याची जरूर नाही, मग संत वेगळ्या वाटेला लागतात. त्याच्यासाठी दुसऱ्या श्रेष्ठ संतांचे पाय धरतात, त्यांना गुरु करतात, आणि त्यांच्याकडून हे ज्ञान प्राप्त करतात, भक्ती करतात, साधनं करतात, आराधना करतात, आणि मग त्यांची बुद्धीची व्यापकता वाढत 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 एकदम टोकावर जाऊन जाते. मग ते म्हणायला लागतात, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. बरोबर आहे. ही असं कसं काय येईल? वर दृष्टीवर गेल्याशिवाय, आपली आत्मशक्ती वाढवल्याशिवाय. तेव्हा त्यांचं मागणं वेगळं होतं. मी संसाराला विटलेलो आहे, आणि या संसारामध्ये मी आता काय करावं हे मला काही समजत नाही. बरोबर आहे. आणि मी तुला काय झालेलं आहे? शरण आलेलं आहे. काय तुला काय? मी शरण आलेलं आहे. आता तुला काय करायचं ते तू कर. बांधून ठेवायचं तर बांधून ठेव, सोडवायचं तर सोड, संसारात घालायचं तर संसारात घाल, नाही तर तुझ्याकडे न्यायचं असेल तर तुझ्याकडे न्या. अभंग आहे तशा तऱ्हेचे प्रमाण आहे. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या चवाटा मज लावला या सुवाटा. मग तुम्ही मला रस्ता दाखवा. तो रस्ता दाखवा म्हणजे काय? संसाराचा रस्ता दाखवा नाही, भक्तीचा, परमात्माच्या साधनाचा रस्ता दाखवा. बरोबर आहे. त्यांच्या मागण्या काय असतात? वेगळ्या असतात.
झालं. मग हे तुम्हाला कळलं का? परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. माझं काय केलंय? देवा, मला या बंधनातून मुक्त कर. या संसाराचा मला वीट आलाय. मला या संसारामध्ये काही येणं देणं राहिलेलं नाही. मला तुझा रस्ता मला दाखव. हीच प्रार्थना देवाजवळ काय करत राहिली पाहिजे रोज. बाकीचं हे नाही. माझ्या पोराला माझ्या काय कृपा करीणार आहे. हां, बस असं चिंतन करत राहावं आहे ना. आणि असं नाही माझ्या पहिल्या मुलाला याचा कलेक्टर झाला आहे, दुसरा मुलगा मास्टर झाला आहे, तिसऱ्या मुलाला चपराशी तरी करून द्या, असा आशीर्वाद द्या. असलं नाही. अरे हे मूर्ख लोकांचं काम आहे. बरोबर. असो, उपासनानुसार फळ मिळते ना. परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. अधोरेखा केली आणि समजलं का त्याचा अर्थ वाक्याचा, तर महत्वाचं आहे. बरोबर आहे. असो, उपासनानुसार फळ मिळते याचे कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीरांतर्गत आहे. उपासनानुसार फळ का मिळते? कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीरात, स्थूल सूक्ष्म आणि कारण वरल्या ईश्वराच्या शरीरांतर्गत आहे. पण तिथे आहे. पण काय? तथापि ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. काय? तथापि ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. जर मोक्षाची इच्छा असेल, काय आता तुम्हाला कळत आहे ना, देवा या आता मला बंधनातून सोडव, मला दुसरं काहीही नको पाहिजे. या टप्प्यावर तुम्ही आल्यानंतर मग या आपुले आपण करा सोडव. दिला आहे ना, आहे ना. संसार बंधन तोडावे. बरोबर आहे. संत समागमी धरून या आवडी करावी तातडी. है ना. हे सगळे उपदेश आपणाला मिळतो ना. मग आता एकदा निर्णय झाला की आपणाला काय करायचा, बंधनातून काय करायचं, मुक्ती करायची. मग बंधनातून सोडविल कोण? हे बुवा बाया बापा, काय बुवा बापू, आणखी कोण कोण आहे, महाराज, हे सोडतील तुम्हाला? नाही, हे तुम्हाला अधिक अडकवणार. बरोबर आहे. मग सोडविल असा कोण आहे? एका चक्रपाणी सोडी ना. बरोबर आहे ना. मग हे परमेश्वराचं आराधन केल्यानंतर तो परमेश्वर तुम्हाला हळूहळू सद्गुरू तुम्हाला आणून देतो किंवा सद्गुरूपाशी तुम्ही येतात. आहे ना. आता तुम्ही विचार करा, हरिद्वार ऋषिकेश सोडून आम्ही इथे का यावं? लक्षात येतं. हनुमानाने आपल्याला मानावं लागतं की नाही? आमचं प्रारब्ध चांगलं आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बरोबर आहे. असंच म्हणावं लागतं ना. कार्यावरून अनुमान म्हणावं लागतं. एवढा भारत देश पडलेला असताना या दुष्काळवाड्यात, मराठवाड्यात, तेही सुद्धा लाडेवडगाव सारख्या हायवेपासून दूर जागी तीर्थ नसताना, काही नसताना स्वामीजी का आले? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे अनुमान आपल्याला करावं लागतं ना. बरोबर आहे ना. चला. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल तरी जोडे वाजा संतांची. कोटी जन्माचं पुण्य संपत्ती असल्यावरच संतांची. बरोबर आहे ना. नाही तर नाही पडत. कारण केवढं मोठं कार्य आहे. अरे एवढ्या प्रचंड जगद्व्याड प्रपंचापासून आपण सुटलो, अशी भावना आणि ती दृढ भावना होण्यासाठी किती लोक किती कोटी रुपये दिले, अब्जावधी रुपये दिले. होय, पाप आहे. तिकडून मोटरसायकलहून दोघी येतात, नवरा आणि बायको. बरोबर आहे. ती याच्यावर थांबलं का म्हणतोय तू जाऊ दे. चला ना, तुम्ही पण चला ना. त्याला जावंसं वाटत. बरोबर. पाप आहे त्याचं, पाप आहे त्याचं. ती बायको इथे येते, मला भेटते,
काहीतरी मला तिथे केळी बिळी आणून ठेवते, बोलते, संकट असेल तर सांगते, आपण तिला ही देतो, शक्ती देतो, बळ देतो. ती आनंदाने काय करते, तिथे जाते, तिला आशीर्वाद मिळतो. तो बेटा काय कर तिकडचा राहिलेला आहे ना, आहे ना, हे समोर दिसतंय की नाही, हे त्याचं पाप आडवं येत आहे. आणि हा काय करतोय, इथे येतोय हरिद्वारवरून, ऋषिकेशवरून. काय कर्माने त्याला काय केलं, देवाने त्याला इथे आणून सोडलं, आहे ना, 5-6 महिने राहिला आणि नंतर तो निघून गेला. कोण? कर्म त्याला नेत आहे, त्याचं पाप, त्याचं पाप काय घेत आहे, त्याला घेऊन जात आहे. मी काही एवढा छोटा माणूस आहे का? सांगा, नाही आहे. पण माझ्याजवळ राहायची त्याला इच्छा वाटत नाही, मग तो संसारामध्येच गेला ना. त्याला कथा करायची आहे, त्याला काय करायचं आहे, लोकांमध्ये जाऊन पैसे गोळा करायचे. पण परमात्माचं ज्ञान घ्यायचं नाही. आणि तो संन्यासी आहे तरी पण त्याला काय वाटतं आहे, त्यांनी हे काय नको आहे, ह्याने काय फायदा होणार आहे, ह्याने काय मला पैसे मिळणार, ह्याने काय मला प्रसिद्धी मिळणार आहे. मग असे लोक पण जातात ना, ह्याच्या आणून, देवाने आणून, ओळख करून, जवळ देऊन, 6 महिने राहून, अनुभव घेऊन, काहीतरी नाटक करून, काहीतरी बहाणे करून निघून जातात. असल्या लोकांना काय झालं, पाप आडवं आलं असंच म्हणतात. चला, पंचकोशातून जीवेश्वराचे स्वरूप पृथक जर मोक्षाची इच्छा असेल तर त्याने काय केलं पाहिजे, विचार करून पंचकोशाहून जीवेश्वराचे स्वरूप पृथक जाणलं पाहिजे. त्या दोघांचं ऐक्य जाणले पाहिजे. ज्याप्रमाणे गर्भातील कोमल गर्भ काढून घेते वेळी वरील स्थूर पत्रांचा त्याग करावा लागतो, त्याप्रमाणे जीवेश्वराचे यथार्थ स्वरूप जाणण्याकरता त्याचवरील पंचकोशाचा निराश करावा लागतो. या निर्णयाप्रमाणे बघा, आपल्याला साखर पाहिजे असते, बरोबर आहे ना. पण साखर कशी निर्माण होते, ऊसापासून. पण ऊस पेरावा लागतो, मोठा करावा लागतो, आणि त्याला काय करावं लागतं, त्याला पाचड येतं ना, पानं येतात ना. मग हे ऊस तोडे काय करतात बघितलं का तुम्ही, काय सगळी पाचड काढून टाकतात. फक्त काय करतात, तेवढा मधला भाग, वरचे वाडे पण काढून टाकतात, बरोबर आहे, आणि खालचं मूळ पण काढून टाकतात, बरोबर. मधला जो गाभा राहतोय तोच बाजूला करत त्याला वाहून घेऊन जातात, त्याचा रस काढतात, त्याला तापवतात, त्याला सगळे काही प्रक्रिया करतात की बाजूला काय होते, साखर येऊन जाते, बरोबर आहे ना. तर त्या ऊसामध्ये काय असते, साखर असते, म्हणून त्या करतात ऊसाला काय करतात, तापवत असतात. तशाच तऱ्हेने म्हणजे सांगायचं काय, ऊसाची पाचड एक एक करून काढावी लागते की नाही, आहे ना. कोबीची किडे बाजूला करून चांगला कोबी मिळावा म्हणून प्रयत्न करावा लागतो ना. कांद्याची सालं वरची सुकलेली बाजूला करावी लागतात की नाही. तशाच तऱ्हेने हे पंचकोश आतमधला जर ऊस आनंदमय गोड असणारा हा आपणाला पाहिजे असेल तर पाचड जशी सोलावी लागते. केळं जसं त्याची सालटी काढून केळं मधला गर्भ खावा लागतो, तशाच तऱ्हेने पंचकोश बाजूला करून आतमध्ये जो आत्मा आहे या आत्म्याचं दर्शन आपल्याला करा. तर याच्या पुढे जे येणार, किती वेळ आहे पहा, अर्धा तास पुढे जातो मग. हां, चालेल ना. तर निर्णय आपण काय केला की परमात्म्याचं दर्शन करायचं असेल तर आपणाला पंचकोशाला निराश करावा लागेल. काय करावं लागेल, पंचकोशाला बाजूला काढावा लागेल. हा निर्णय झाला ना. एकदा ज्ञान झालं, निश्चय झालं का मग कशाला लागायचं असतं, कृतीला. कशाला लागायचं, मग पंचकोशाचा निराश कसा करायचा हे आता चालतंय. काय चाललंय, बरोबर आहे. आता पंचकोशाचा निराशाचा प्रकार, बरोबर आहे. आता काय चाललेलं आहे, पंचकोशाचा निराश कसा करायचा निर्णय झाला ना. आत्म्याचं दर्शन करायचं असेल तर पंचकोशाचा निराश करावा लागेल. मग कसा करायचा आहे ना, त्याचं साधन काय,
स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होतं का? नाही. होतं नसून मग आत्म्याचं भान होते है ना. झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही. काय स्वप्नामध्ये काय स्थूल देहाचे भान होत नाही, पण आत्म्याचे भान होते. झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही, तथा सुखस्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाचे भान होतेच ना. झोपेत सुखाचे भान नसेल तर मी सुखरूप निजलो होतो असं स्मरण कसं काय होईल? जागल्यानंतर अशी स्मृती जागृतीत होणार नाही. म्हणून सुखाचे ज्ञान झोपेत आहे. काय निर्णय काय? अधोरेखा करा. सुखाचे ज्ञान झोपेत आहे. बरोबर आहे. म्हणून सुखाचे ज्ञान झोपेत आहे. शिवाय ते सुख तिथे कुठला विषय असतो का? नाही. मग ते सुख विषयापासून होते का? नाही. कारण ते विषय नसतातच. बरोबर आहे. तिथे विषय नसतात सुषुप्तीमध्ये, पण सुख असतं. त्याचा अनुभव येतो म्हणून त्याचं स्मरण होतं. बरोबर आहे. म्हणून झोपेत असणारे सुख आत्मरूपच म्हटले पाहिजे. काय झोपेत असणारे सुख काय? आत्मरूपच आहे. असं सुख होतं, त्याचा अनुभव येतो आणि त्याचा जागल्यानंतर स्मरण होतं. म्हणून झोपेत सुख असतं. झोपेत सुख आहे, ते विषयासारखं नाही आहे. मग तो आत्मरूप आहे असंच म्हटलं पाहिजे. आत्मरूपच म्हटले पाहिजे. आत्मा कसा आहे? बरोबर आहे. त्या प्रकाशाने सुखरूप आत्मा झोपेत भासतो. आत्मा कसा आहे? त्या प्रकाशाने सुखरूप आत्मा झोपेत भासतो. निधिध्यासनाचे फल, समाधीचे जे फल, निर्विकल्प समाधी. निधिध्यासन तुम्ही करायला लागलं, विषयाकारा बुद्धी करायची. बरोबर आहे. हळूहळू ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय हे त्रिपुटीला बाजूला ठेवायचं जाते. मग विषयाकारा बुद्धीच राहते फक्त. बरोबर आहे ना. आणि तिथे ते एकाग्र राहायचं. याला काय म्हणतात? निधिध्यासन फळ निर्विकल्प समाधी. त्यात अज्ञानकृत आवरण रहित सुखरूप आत्म्याचे भात होते. अधोरेखा करा. अज्ञानाने केलं जाणारं आवरणाचा तिथे पत्ताही नसतो. काय अज्ञानाने केलेल्या आवरणाचा पत्ताही नसतो. आणि सुखरूप आत्म्याचे काय होते? भान होते. बरोबर आहे. काय अज्ञानकृत आवरण रहित सुखरूप आत्म्याचे भान होते समाधीमध्ये आणि सुषुप्तीमध्येही. बरोबर आहे. त्यावेळी कारण शरीर रूप अज्ञानाचे भान होत नाही. काय अज्ञानकृत आवरण रहित असं सुखरूप आत्म्याचे भान होते, पण कारण शरीर रूप अज्ञानाचे भान होत नाही. या अनुभवावरून स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही देह व्यभिचारी आहेत. काय या अनुभवावरून स्थूल देह स्वप्नामध्ये गेलो की स्थूल देह नसतो आहे ना. जागृतीत आलो की सूक्ष्म देह नसतो आहे ना. आणि सुषुप्तीत गेलो की स्थूल आणि सूक्ष्म देह दोन्ही देह नसतात. बरोबर आहे. आणि समाधीत गेलो तर तिन्ही देह नसतात. बरोबर आहे. सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही देह व्यभिचारी आहेत. म्हणून कोणताही एक देह तिन्ही अवस्थेत भासत नाही. अधोरेखा करा. क्या कुठलाही एक देह तिन्ही अवस्थेमध्ये भासत नाही. पण आत्मा जागृत वेळेला असतो का? स्वप्नाच्या वेळेला, सुषुप्तीच्या वेळेला असतो. बरोबर आहे. आत्मा मात्र सर्व अवस्थेमध्ये भासतो. म्हणून तो काय व्यापक आहे. बरोबर आहे ना. सगळ्या ठिकाणी असतो म्हणून व्यापक आहे ना. बाकीचे काय असतात? सुषुप्तीत असतात, ते स्वप्नात नसतात. सुषुप्तीत आणि स्वप्नात असतात, ते जागृतीत नसतात. जागृतीत असतात, ते स्वप्न सुषुप्तीत नसतात. व्यभिचारी. ठीक आहे ना. मग आत्मा प्रत्येक वेळेला हजर असतो. मी आहे, मी आहे.
मी आहे, घाबरू नकोस, मी आहे, असं कोण म्हणत असतो? आत्मा म्हणत असतो, आहे ना. हे कसे, जोपर्यंत सर्वात शेवटल्या श्वासात ज्या वेळेला हा सोडून जातो तोपर्यंत आत्मा आपला रक्षण करता असतो. तिथे मी आहे, मी आहे, मी आहे असं आपल्याला सांगत असतो. तीन म्हणून अशा चिंतनाने काय कोणताही एक देह चिंतन कसं करायचं, कोणताही एक घेणं तीन अवस्थेत भासत नाही आणि आत्मा मात्र सर्व अवस्थेत भासतो. लाल करा, अधोरेखा करा, काय करायचं ते करा, खून करा, मार्किंग करा, बरोबर आहे. आत्मा मात्र सर्व अवस्थेत भासतो म्हणून व्यापक आहे. अशा चिंतनाने तीन शरीराहून आत्मा पृथक जाणावा. आत्म्याला काय जाणायचं, आत्म्याला कसं जाणायचं, ही एक प्रक्रिया. आत्म्याला कसं समजून घ्यायचं, तीन शरीराहून पृथक असतो तो आत्मा. तीन शरीरे एकमेकाच्या विरोधी असतात आणि एक असलं तर दुसरं नाही, दुसरं असलं तर ते नाही असतं. पण आत्मा मात्र प्रत्येक वेळेला असतो म्हणून या तीन शरीरापेक्षा वेगळा आत्मा. बरोबर आहे. आता स्थूल शरीर म्हणजे काय, कारण शरीर म्हणजे काय लक्षात राहील का, सांगा बरं. स्थूल शरीर म्हणजे काय, अन्नमय कोश. आणि कारण शरीर म्हणजे एवढं पक्क लक्षात राहील. आता मध्ये राहिलं कुठलं, एक एक कशामध्ये येतात, तीन कोशा. बरोबर आहे. चला मग सूक्ष्म शरीरामध्ये प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. काय सूक्ष्म शरीरामध्ये काय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे तीन कोश आहेत. काय काय सूक्ष्म शरीरामध्ये काय आहे, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे तीन कोश आहेत. ह्या तीन शरीराच्या विवेकाने पंचकोशाचाही विवेक आहे ना. कोणाचा, पंचकोशापासून वेगळं काढायचं असेल तर तीन शरीरापासून वेगळं काढा. काय तीन शरीरापासून वेगळं काढलं की पंचकोशापासून स्वतःला राळवून नाही बाबा, आहे ना. जसं तुम्हाला काय 5 मुलं आहेत, बरोबर आहे ना, आणि 5 मुलं तुम्हाला काय देत आहेत, भयंकर त्रास देत आहेत, है ना. मग तुम्ही काय करता, या 5ही मुलापासून स्वतःला कर भाऊ तुमचं तुम्ही बघा. हे 5 लोकांचे 5 हिस्से आहेत. तुमच्या बायका, तुमची मुलं, तुमची घरं, तुम्ही राहावा. मी शेतामध्ये जाऊन कोठ्यात राहतो. बरोबर, वैतागून करतो की नाही, तसंच त्याने या पंचकोशाचं करायचं. जावा भाऊ, तुमचं तुम्ही जावा, हे तुमचं आहे, तुम्ही सगळं घ्या. मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, व्हायला आहे, वेगळा आहे, असंच करायचं. तीन शरीरापासून वेगळा आहे, कारण 3 शरीर एकमेकाबरोबर राहूच शकत नाही, भांडण त्यांचं. बरोबर आहे ना. पंचकोशाचं जसं एक असला तर दुसरा नाही, दुसरा व्यभिचार आहे. मग या सगळ्यापासून आपण काय काय व्हायचं, अलिप्त व्हायचं. बरोबर आहे. आता पुढे बघा. या 3 शरीराच्या विवेकानं पंचकोशाचाही विवेक होतो. विवेक झाला का, सांगा बरं. स्थूल शरीर म्हणजे पटकन सांगा की कोणता कोश आहे ना. हा, कारण शरीर म्हणजे कोण, आणि मध्ये राहिलं कुठलं, हे म्हणजे कोण, मनोमय, बस. बरोबर आहे. जसे जीवाचे स्वरूप व्यष्टी म्हणजे खालचं एक एक आत्म्याचं, व्यष्टी पंचकोशाहून पृथक आहे, पृथक म्हणजे वेगळा आहे. तसेच ईश्वराचे स्वरूप आहे काय, समष्टी पंचकोशाहून पृथक आहे. पृथक आहे म्हणजे काय, वेगळं आहे. ईश्वराचं जसे जीवाचे स्वरूप 5 कोशापासून अलग आहे ना. मग आता कल्पना करायची, ईश्वराचे देखील 5 कोश आहे आणि ईश्वराचे स्वरूप, ईश्वर नाही
ईश्वरचे स्वरूप 5 कोशाहून पृथक आहे असे जाणावे. मागील तरंगात आकाशाचा दृष्टांत दिला ना, जीवेश्वराच्या लक्ष स्वरूपाचा विचार विस्ताराने सांगितला. जीवाचं लक्ष कोण? कुटस्थ. ईश्वराचं लक्ष कोण? ब्रह्म चैतन्य. हे सांगून झालं आहे की नाही? जीवेश्वराच्या लक्ष स्वरूपाचा विचार विस्ताराने सांगितला आहे. आणि पुढल्या तरंगात काय सांगणार आहे? प्रिय रूप आत्म्याचे परमार्थ स्वरूप जास्त विस्तार करून सांगणार आहे. कशासाठी सांगितलं? रुची वाढावी, अजून चांगलं मिळणार. रुची वाढावी, तुम्ही येत राहावं म्हणून विस्तार करून सांगणार आहोत. म्हणून यावेळी संक्षेपानेच आत्मविचार सांगितला आहे ना. केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा जाणला म्हणजे एवढ्याने मिळालं, समजलं, झालं झालं झालं, आता काय जायला. याला म्हणतात इथे कर्तव्य. इथे म्हणजे समाप्ती झाली, बस झालं, आता काय करायचं आहे. आत्मा कळला ना, बस झालं, आता आणखी काय म्हणजे पुरे झालं है ना. इथे कर्तव्यता झाली असे नाही. आत्म्याचं ज्ञान झालं पण अजून कृतकृत्यता प्राप्त झालेली नाही ना. काय म्हणून एक प्रलोभन लावलेलं, गाजर लावलेलं. काय गाजर? कृतकृत्यता मिळेपर्यंत पाठामध्ये यायचं. तर कृतकृत्यता प्राप्त होण्याकरी जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी पुन्हा विचार करावा लागतो. म्हणून कर्तव्या भावरूप कृतकृत्यतेच्या सिद्धीकरता महावाक्यांचा उपदेश करतो. आता महावाक्यांचा उपदेश परत पुन्हा विचार करावा लागतो. म्हणून कर्तव्यभाव रूप कृतकृत्यतेच्या सिद्धीकरता महावाक्यांचा उपदेश करतो. आता ह्याच्यानंतर काय झालं? पंचकोशापासून वेगळा आत्मा सिद्ध केला. तर पंचकोशापासून पंचकोशाचा निराश कसा करायचा हेही सांगितलं. आता काय केलेलं आहे? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य करण्यासाठी महावाक्याचा उपदेश केला जाणार आहे. आणि हे महत्त्वाचं आहे, चुकू नका. कोणीही काही निमित्त करू नका. शुक्रवारी 2 तास वेळाने यायचं. थोडा पाठीमागे उशीर झाला तरी चालेल, पण यायचं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. शंकरं शंकराचार्यं केशवं नारायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. ईश्वरो मूर्तिभेदविभागिनी व्योमव्यापदेहाय दक्षिणामूर्ते नमः. ओम शांति शांति शांति.